आपण सगळेच घर बांधताना किंवा रेनोव्हेट करताना बजेटचा विचार करतो, नाही का? पण जेव्हा दरवाजा निवडायची वेळ येते, तेव्हा फक्त किंमत बघणं पुरेसं आहे का? की त्यामागे काहीतरी खूप महत्त्वाचं दडलेलं आहे? चला, आज आपण हेच समजून घेऊया. चला सुरुवातच करूया एका एकदम महत्त्वाच्या सल्ल्याने. दरवाजा फक्त किंमत बघून घेऊ नका. आता प्रश्न पडतो, असं का? म्हणजे स्वस्त गोष्ट महागात कशी पडू शकते? अहो, यामागची कारणं ऐकली ना तर खरंच आश्चर्य वाटेल. आणि इथेच तो खरा प्रश्न उभा राहतो. दरवाजाकडे आपण एक खर्च म्हणून बघतो की एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. म्हणजे हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो जर थोडासा बदलला तर आपला अख्खा निर्णयच बदलू शकतो. ठीक आहे, मग आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या सहसा आपल्या नजरेत येत नाहीत. म्हणजे एका स्वस्त दरवाजाच्या मागे नेमके कोणते छुपे खर्च लपलेले असतात. कारण खरी किंमत जी आहे ना, ती फक्त त्या प्राइस टॅगवर लिहिलेली नसते. यामधला सगळ्यात पहिला आणि मोठा छुपा खर्च म्हणजे सारखी होणारी दुरुस्ती. स्वस्त दरवाजे साहजिकच लवकर खराब होतात. आणि मग काय, सुरुवातीला वाचवलेले थोडेसे पैसे त्या दुरुस्तीच्या खर्चात कधी आणि कसे निघून जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. पण पैशांपेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट कोणती असते? ती म्हणजे आपल्या घरच्यांची, आपल्या कुटुंबाची सुरक्षा. कमी किमतीचे दरवाजे म्हणजे एक प्रकारे सुरक्षेशी केलेली तडजोडच. आणि ही एक अशी गोष्ट आहे जिथे खरं तर कोणतीही तडजोड चालत नाही, नाही का? आता तिसरा जो छुपा खर्च आहे तो येतो थेट हवामानामुळे. बघा, स्वस्त मटेरियलला वाळवी लागण्याचा धोका तर असतोच, पण जरा पावसाळ्याचा विचार करा. दरवाजा फुगतो, तो नीट लागत नाही आणि रोजच्या जगण्यात एक नवीनच डोकेदुखी सुरू होते. ओके, तर हे झाले खर्च आणि धोके. पण याचा कधी विचार केलाय का की दरवाजाचा आपल्या घराच्या एकूण व्हॅल्यूवर म्हणजे मूल्यावर काय परिणाम होतो? चला, तेही बघूया. एक साधी गोष्ट आहे, घरी कोणी पाहुणे आले तर त्यांची नजर सगळ्यात आधी कुठे जाते? बरोबर, दरवाजावर. दरवाजा म्हणजे आपल्या घराचा पहिला इम्प्रेसिव्ह चेहरा असतो. आता विचार करा, एक निस्तेज, कमी क्वालिटीचा दरवाजा आपल्या एवढ्या सुंदर घराची सगळी शोभा घालवून टाकू शकतो. ही एक ओळ आहे ना, ती अगदी लक्षात ठेवण्यासारखी आहे. दरवाजा हा घराचा चेहरा असतो. हे फक्त एक वाक्य नाहीये, यामागे आपल्या घराविषयीचा अभिमान दडलेला आहे. आपण जसा आपला चेहरा जपतो, अगदी तसंच घराचा चेहराही जपायला हवा. मग आता प्रश्न येतो की या सगळ्या समस्या टाळायच्या कशा? बरं, उत्तर तसंच सोप्पं आहे, एक हुशारीचा निर्णय घेऊन. चला तर मग योग्य निवड केल्यास काय फायदे होतात ते पाहूया. बघा, एका चांगल्या दारात गुंतवणूक करण्याचे फायदे खूप आहेत. एकतर दुरुस्तीचा खर्च वाचतो, म्हणजे लाँग टर्ममध्ये बचतच होते. कुटुंबाला मिळते एक चांगली सुरक्षा, ऊन पावसाचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही. आणि हो, घराचं मूल्यही वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फर्स्ट इम्प्रेशन, ते तर एकदम दमदार बनतंच. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, उत्तम क्वालिटी आणि गॅरंटीसाठी हुशार बना आणि योग्य निवड करा. कारण हा निर्णय फक्त आजपुरता नाहीये, तर तो घराच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आहे. आणि जाता जाता फक्त एक प्रश्न, आपल्या घरासाठी आणि आपल्या माणसांसाठी त्या मनःशांतीची खरी किंमत काय असते, यावर एकदा नक्की विचार करा.